नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी पूर्ण ऐका, मग एकमेकाला शेअर करा. मुंबई महानगर क्षेत्रातील आपलं पेन आर टी ओ आहे ना, पेन आर टी ओमध्ये जेवढ्या गाड्या नोंद झालेल्या आहेत, आता त्या गाड्या कुठल्या आहेत? विक्रम, मिनीडोर, 3 चाकी आणि 6 आसनी रिक्षा आणि ऑटो रिक्षा 3 चाकी 3 आसनी आणि ज्या मीटरवाल्या मिनीडोर, विक्रम वगैरे आहेत, यांना आता मुंबई महानगर क्षेत्रात मुक्त संचाराची परवानगी मिळणार आहे बरं का. पेन आर टी ओमध्ये जेवढ्या रिक्षा मुंबई महानगर क्षेत्रातील मिनीडोर वगैरे आहेत यांना म्हणजे 4 रिक्षा विरारला जाणार आहेत, पाक इकडे वज्रेश्वरीपर्यंत जाणार, मुंबईच्या वाशीच्या खाडीपूलपर्यंत येणार. म्हणजे महापालिकेचं क्षेत्र वगळून, म्हणजे आता महापालिका ह्याच्यात किती येतात? कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि वसई विरार ह्या महापालिका येतात. आणि ह्या महापालिकेचं क्षेत्र वगळून आता मिनीडोर, 3 चाकी 6 आसनी रिक्षा बी नोंद आहेत बरं का. त्याला आपण गावाला डमडम म्हणतो, टमटम. ह्या रायगड जिल्ह्यातील रिक्षांना मुक्त संचार घडणार आहे, पण ज्यांना मीटर आहे त्यांनी. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. विक्रम बी तिकडे आहेत, मिनीडोर बी आहेत, 3 चाकी 6 आसनी आहेत. रिक्षात 2 प्रकार आहेत बरं का, 3 चाकी आणि 6 आसनी बी आहेत. त्याला आपण विक्रम म्हणतो किंवा डमडम म्हणतो. ह्या रिक्षांना म्हणजे पेन आर टी ओमधल्या जेवढ्या रिक्षा आहेत किंवा पनवेलमध्ये आहेत, आता हा कायदा लागू होतोय मुक्त संचाराचा, असं काय म्हणायचं नाही. परवानगी पत्र हे लागतं. उगाच हे बोंबाबोंब करतात काय बी हो. हा कायदा 4/3/2008चा आहे आणि आता ही परवानगी ही त्यांना मिळणार आहे. आणि परवानगी पत्र हे प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याला घ्यावं लागणार आहे. पण ह्यांना विशेष अट्टीवरती परवानगी मिळणार आहे. मिनीडोरला ह्या 3 आसनी 6 चाकी रिक्षांना पण 3 आसनी आणि 3 चाकी ज्या रिक्षा आहेत पेन आर टी ओमधल्या, मग अलिबागच्या असून द्यात, कुठल्याही असून द्यात, त्यांना अगदी मुंबईत सायन बांद्र्यापर्यंत सुद्धा मिळणार आहे परवानगी. हे लक्षात ठेवा. म्हणजे पेन आर टी ओमधल्या रिक्षा मुंबईत सायन बांद्र्यापर्यंत सुद्धा येणार. हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ शेअर करा. लवकरच प्रणावली चालू होणार.